कुठे चाललास? कुठे चाललास? शोपीस तुम्ही बघू शकता. आणि फ्लावर्स ची काय प्राइस आहे बघते हा मी. नाही दिलं इथं बरं. हे पण आहेत सर्व शोपीस. इथे मी आता देवघराची साफसफाई करत आहे आणि सर्व आता पुसून वगैरे घेईन मी ते. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज सकाळीच मी सर्व आवरलेलं आहे. माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता जाते मी किचनमध्ये. कांदे पोहे बनवते नाश्त्याला आणि बघू आजचा काय काय रुटीन तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढे मी करीन. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू. तर ही एक आमची छोटी बाल्कनी आहे. तर तिला मी आता व्यवस्थित अशी क्लीन केली. किती पाऊस उठलाय बघा, ढग पूर्ण काळी झाली.
काय बनवता तुम्ही? आज मी सिनोळा टिफिनवर आलू मटर बनवते. आता घाललेली थोडी. टिफिनमध्ये आज मी त्याला आलू मटर आणि चपाती दिलेली आहे आणि आता त्याची तयारी करते मी आता. आयडी घातलास ना? सँडल घाल जा. चला आता मी याला सोडते आणि मग पुन्हा जेवणाची सुरुवात करते. अर्धा जेवण झालेलं आहे. ती घाण झाली इथं खाली. दुपारचं माझं सर्व काही आवरलं आहे. जेवणं वगैरे झालीत आमची आणि आता 3 वाजलेत. तर आता आम्ही चाललोत आयकियामध्ये. बघायचं आहे म्हणजे तिकडे जाऊन कसं काय म्हणजे असते ते. आणि आमचं आता ऑफिसचं काम पण होणार आहे कंप्लीट. त्यासाठी चेअर वगैरे हवे आहेत त्या बघायला आम्ही तिकडे चाललो. जर आवडल्या तर आम्ही तिथून घेऊ. आणि मी फर्स्ट टाईम चालले तर कसा एक्सपिरियन्स आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. पार्किंग लॉटमध्ये आम्ही चाललो आता. एंट्रीला तसं आहे आणि आपण आता वर जायचं आहे आपल्याला. किचन सेट वगैरे किचनचं सर्व दिलेलं आहे. वाव कटलरी पण मस्त आहे. किचन्स पण दिलेलं आहे. पूर्ण असं सेटअप पूर्ण असे सेटअप केलेले आहेत हॉल लिव्हिंग रूमचे म्हणजे. आणि सोफा सेट पण बघू शकता तुम्ही. एकच नंबर. आपल्याला हवं एक चेअर. बघूयात आपल्याला कुठे चांगले असे चेअर मिळतात का. हे सगळं सोफा सेट आहेत ना. चेअरचा कुठे आहे का. इथे जार वगैरे आहेत आणि तिथे पण मी वर्क स्पेसमध्ये आम्हाला जायचं आहे तर हा फॉलो करत चाललो आम्ही. आणि अजून आम्हाला मिळालं आहे आम्ही 4मध्ये 6 नंबरमध्ये. वाव किचन. ओ माय गॉड. माय सुपर्ब. वाव कोझी आहे एकदम. ऑसम. तर आपल्या डेस्टिनीला आपण पोचलेलो आहोत. आपल्याला हवी होती ऑफिस चेअर. हे मिळाले येते ऑफिसचे. हा बघा इथं ऑफिसचं वर्क सगळं आहे. ऑफिस चेअर डेस्क पण आहेत. बघूया आता आपण कुठलं आवडते ते. ज्याला याची गरज आहे त्याला कुठलं काय आवडते ते आता बघूया आपण. ठीक आहे चला. आता आम्ही आयकियामधून चाललो घरी कारण जशा चेअर आम्हाला पाहिजे होत्या तशा नाही इथं. तर आता बघतो उलवानोडमध्ये कुठे भेटतात का फर्निचरच्या दुकानामध्ये. कारण जसं पाहिजे होतं तशा नाही होते. त्याच्यामध्ये सेट नव्हते. आम्हाला सेटमध्ये हवे आहेत त्यामुळे आम्ही आता बघायला लागेल मिळतात का नाही. नाहीतर बनवायला द्यायला लागतील. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. उलवानोडमध्ये पण आम्ही गेलो. तिथे पण आम्हाला पाहिजे तशा मिळाल्या नाही खुर्च्या. आता बनवायलाच दिल्या त्या.
आत्ताच मी घरी आली आणि आता दिवाबत्ती वगैरे केली आणि आता आमच्या घरी येणार आहेत पाहुणे, तर त्यांचे सर्व आता तयारी वगैरे करते नाश्ते पाण्याची. आज जेवायला काय दाल खिचडीच बनवते, तर भाजीशिवाय दुसरं काय म्हणजे खायची इच्छाच नाही होत, तेच खाते. चला आता दाल खिचडी बनवायला ठेवते. काय कुठे जाश? नाही नको, नाही नबडी 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 बाबा, सगळं तर उघडायला सुरुवात कर. काय रे? नाही दादा उडव जो दादा. त्याची बिर्याणी बनवली. बनवली बघलीस व्हिडिओ? बघली तू, मी सफरच नव्हता. ही पाहुणी रोजची आमची. हॅलो कशा? बाय 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 बाय. तो बघ तो बे दिसला. आणि हे आमचे भाऊ. भाऊ हाय करा आमच्या पब्लिकला. शिवडी काय बोलशील? खाऊ आले आल्या. फेवरेट खाना. हे आता इथे आमचा शिव काय निघत नाही घरातून आणि ही दोघं चालली. बाय 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 बाय. शिव बाय बाय. नाही येत तो, जा तुम्हीच दोघा. कसला मी आज सकाळपासून काय काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी की 3 वाजता म्हणजे 2:30 किंवा 3च्या दरम्यान मी आयकियामध्ये गेली होती. तेव्हा तिकडचा काय अनुभव आहे, मी फर्स्ट टाईम गेलेली, तर तिथला काय अनुभव आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कारण मी तर म्हणजे सजेस्ट करेन की तुम्हाला जर फर्निचर असं बनवायचं असेल मॅचिंगमध्ये, तर मग तुम्ही आपल्याकडच्या फर्निचरवाल्यांनाच बोलवून जर केलात तर व्यवस्थित होईल आणि म्हणजे व्यवस्थित आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये. तर आम्ही आता उल्वान रोडमध्ये गेलो होतो तेव्हा लाईटचं एक डेमो काय घ्यायचं होतं, तो घेतला आणि तिकडनं निघालो आणि लगेच मग ते ऑफिसला गेले आणि मी आणि स्वीटी उरणला गेली होती. आणि तिथले जर आमचं काम आवरल्यावर मी घरी आली तेव्हा घरातलं सर्व कामं वगैरे मी आवरली सर्व. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये अंकिता, भाऊ आणि शिव आले होते, तर त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला होता मी आणि आम्ही म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग आपल्या घरातली सर्व कामं म्हणजे किचनचं वगैरे मी आवरलं, जेवणं वगैरे आमची झाली आणि त्यानंतर मी आता तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.